आजरा सहकारी साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही। खर्च टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले। या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश गावं कागल मतदारसंघात येतात। कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आजरा कारखान्याच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। दुसऱ्या बाजूला आमदार सतेज पाटील आणि विनय कोरे यांनाही नामदार मुश्रीफ यांनी चांगलाच टोला लगावला। आजरा कारखान्याशी सतेज पाटील आणि विनय कोरे यांचा काय संबंध असा थेट सवाल नामदार मुश्रीफ यांनी केला। दरम्यान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार गट पूर्ण शक्तीनिशी लोकसभा निवडणुकीत उतरणार असल्याचंही नामदार मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला। आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून नामदार मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। आजरा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातली गावं आपल्या कागल मतदारसंघात येतात। कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आजरा कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभं केलंय। जिल्ह्यातील काही संस्थांच्या निवडणुका सतेज पाटील आणि विनय कोरे यांच्यासोबत एकत्र लढवल्या, मात्र आमच्या पक्षीय भूमिका वेगवेगळ्या आहेत। खरं तर आमदार सतेज पाटील आणि विनय कोरे यांनी आजरा कारखान्याच्या निवडणुकीत भाग घेण्याची गरज नाही। त्यांचा मतदारसंघ आजरा कारखाना कार्यक्षेत्रात येत नाही। आजरा कारखान्याशी आमदार सतेज पाटील आणि आमदार विनय कोरे यांचा काय संबंध असा थेट सवाल नामदार मुश्रीफ यांनी उपस्थित केला। माझा एक उत्तर विभाग त्यामध्ये आहे। कार्यकर्त्यांची इच्छा प्रबळ आहे आणि त्यामुळं मला कार्यकर्त्यांच्यावर राहावं लागेल आणि सगळ्या निवडणुकीमध्ये आम्ही जिल्ह्यातील सगळे नेते एकत्रित येऊ असं काही नाही। कधी कधी वेगळ्या निवडणुका लढवाव्या लागतील, त्याचे संदर्भ वेगळे असतील, परंतु त्या दोन्ही नेत्यांचा त्या दोन्ही तालुक्याशी काही संबंध नाही मतदारसंघाशी। माझा थेट संबंध आहे माझा आणि शेवटी कार्यकर्ते माझे आहेत, मला त्यांच्यासाठी काम करावं लागेल। आजरा कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमदार विनय कोरे आणि सतेज पाटील या जुन्या दोस्तांशी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सामना रंगणार आहे। एकूणच या तिघांच्या दोस्तीत रंगलेल्या कुस्तीची चर्चा जोर धरतीये। दुसरीकडे अनिल देशमुख यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा विरोध होता, त्यामुळे देशमुख आज आमच्यासोबत नाहीत। भाजपला पाठिंबा देण्यासंदर्भातील सर्व चर्चा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली असं सांगत अजित पवार सत्य सांगत आहेत असं मुश्रीफ म्हणाले। 5 राज्यांच्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी त्याचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनात स्थान निर्माण केलंय, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील। मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी अजित पवार गट सर्व शक्तीनिशी लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचंही नामदार मुश्रीफ म्हणाले। आता राजकीय भूमिका जी आपण घेतलेली आहे त्याच्याशी प्रामाणिक जर नाही राहिलो तर तिथेही काही किंमत नाही आणि इकडेही किंमत नाही असं होईल ना। राजकीय भूमिका ही प्रामाणिकपणे निभावावी लागेल आणि आपल्याला दाखवून द्यावं लागेल नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे। ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं, पक्ष वाढवला, तो पक्ष सोडून दुसरा पक्ष का काढायचा असं प्रत्युत्तर आमदार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना त्यांनी दिलं। बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत केपी पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचा विजय निश्चित आहे। सत्तेवर आल्यानंतर बिद्रीच्या कारभाराची चौकशी करू असं म्हणणाऱ्यांचा मोठ्या फरकानं पराभव होईल, ते सत्तेवर येणारच नाहीत असा दावा पालकमंत्री मुश्रीफ यांनी केला। त्याचवेळी पुणे बेंगलोर महामार्गाच्या 6 पदरीकरणाच्या कामात शिरोली पंचगंगा पूल आणि कागलजवळ भराव टाकण्याऐवजी या ठिकाणचे पूल पिलरवर उभे करावेत अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असून नामदार गडकरी यांनी त्याला मान्यता दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं।